मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 5 नोव्हेंबरला साताऱ्यातल्या आपल्या दरेगावी गेले होते। यावेळी त्यांनी दरेगावात जनता दरबार घेतला। त्या दरबारात अनेक मराठा बांधव तसेच महिलांनी आरक्षणाबाबतीतली आपली भूमिका मांडली। आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या। महाराष्ट्रात मराठा समाज सुरुवातीपासूनच मोठ्या भावाची भूमिका बजावत आलाय। ओबीसी बांधवांच्या तोंडचा घास आम्हाला हिरावून घ्यायचा नाहीये। आम्ही 96 कुळी मराठा असून कर्तृत्वावर मोठे होऊ, असंही या महिला म्हणाल्या। मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवावं, विनाकारण मराठा बांधव आणि ओबीसीमध्ये फूट पाडू नये। त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर त्यांनी ते विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मराठा बांधवांसाठी मागावं। आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशी विनंती सुद्धा या महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मुख्यमंत्र्यांच्या समोर हा जो सगळा प्रकार घडला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आला। यावरती प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री हे जाणीवपूर्वक मराठा आरक्षणात फूट पाडतायत असं बोललं गेलं। जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध होईल अशा लोकांना समोर बसून मुद्दामून मुख्यमंत्र्यांनी कुणबी नको असं मत व्यक्त करायला लावणाऱ्या लोकांना बोलवलं, अशी टीका व्हायला लागली। आता हे झालं निमित्त, पण यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चा आणि जरांगे पाटलांची मागणी यात विरोधाभास आहे असं दिसून आलंय। मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या एका गटाला स्वतंत्रपणे मराठा आरक्षण हवंय। त्यासाठी आपण 96 कुळी मराठा असण्यापासून ते कुणबी नको अशी भूमिका सुद्धा हा गट मांडताना दिसतोय। तर दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र हाच आरक्षण मिळवण्याचा योग्य मार्ग आहे असं मत जरांगे पाटील आणि समर्थक व्यक्त करतात। अर्थात दोन्ही गटाच्या या मागण्या काय आहेत, त्यांच्या या मर्यादा काय आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून मराठा आंदोलनात फुटीची बीजं रोवली जात आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी जाणून घेऊया की मराठ्यांची स्वतंत्र आरक्षणाची मागणी काय आहे, ती कोण करतंय आणि त्यांच्या मर्यादा सुद्धा काय। मराठा आरक्षणाचा विषय सुरू झाला तेव्हापासूनच स्वतंत्र मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली आहे। यानुसार मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये एक अध्यादेश जारी केला होता। यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लोकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली। परंतु हायकोर्टाने या अध्यादेशाला स्थगिती दिली। 2014 मध्येच राज्य सरकारने या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून आरक्षण देण्याचा प्रयत्नही केला, पण हा कायदा सुद्धा हायकोर्टाने रद्द केला। मराठा समाज मागास असल्याचे पुरावे नसताना हा कायदा पारित केल्याची टिप्पणी हायकोर्टाने त्यावेळी केलेली। त्यानंतर मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने तब्बल 58 मोर्चे काढले। सरकारवरती दबाव वाढत होता। सरकारने वेगळ्या आरक्षणासाठी जस्टिस गायकवाड आयोग स्थापन केला। त्यांच्या शिफारशीनुसार मराठ्यांना 16% आरक्षण दिलं। हायकोर्टाने ते 16%वरून 12%वर आणलं, मात्र आरक्षण टिकलं। पुढे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण अवैध ठरवलं। तसंच इंदिरा साहानी खटल्यात घालून दिलेली 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं। याच वेळी कायदेशीर बाबी पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मर्यादा या स्पष्ट होत गेल्या आणि त्यातूनच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणारा एक समूह तयार झाला। असो, तर आपण सध्या पहिल्या समूहाची स्वतंत्र आरक्षणाची मागणी काय आहे ते पाहूयात। तर सगळ्यात आधी राज्य मागासवर्ग आयोगाला मराठ्यांचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे। ते झाल्यानंतर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळवण्यासाठी अडचण आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं घालून दिलेली 50% मर्यादा। फक्त आणि फक्त एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्येच ही मर्यादा ओलांडली जाऊ शकते असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। ही मर्यादा केंद्र सरकार घटना दुरुस्ती करून वाढवू शकतं, पण केंद्र सरकारची कोणत्याही परिस्थितीत ही मर्यादा ओलांडण्याची इच्छा असल्याचं दिसत नाहीये। याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणासाठी मर्यादा वाढवली तर इतर राज्यातल्या काही जाती त्यांनाही आरक्षण मागू शकतात। यामध्ये गुजरातमधील पाटीदार, राजस्थानमधील गुज्जर, हरियाणातील जाट आणि आंध्र प्रदेशातील कापू हे समाज आधीच आरक्षणासाठी अग्रेसर आहेत। त्यामुळे केंद्र सरकार हे मराठा आरक्षणाच्या विषयापासून 4 हात लांब राहताना दिसते। तरीही मागासवर्गीय आयोगामार्फत अशी अपवादात्मक स्थिती राज्यात आहे। मराठा समाज मागास आहे आणि मागच्या काळात कोर्टात सिद्ध करण्यासाठी ज्या काही तरतुदी राहिलेल्या आहेत त्या दूर करून मराठा समाजाला स्वतंत्रपणे एससी-बीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी आजही या समूहाची आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजासाठीचं स्वतंत्र आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी प्रवर्गातनं मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं असं म्हणणाऱ्या दुसऱ्या समूहाचं बळ वाढत गेलं आणि तीच मागणी जरांगे पाटलांच्या आंदोलनात मोठी झाली आहे। आता पाहूयात की मराठा आरक्षण मागणाऱ्या या दुसऱ्या समूहाचं नेमकं काय म्हणणं आहे। तर मंडल आयोग लागू झाल्यापासूनच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाची मागणी अनेक वेळा पुढे येत होती, परंतु या मागणीला बळ दिलं ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाने।
विशेष कोट्यातनं आरक्षण देण्यात असलेल्या मर्यादा ओळखूनच जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी जोर लावून धरली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक कुणबी मराठे या आधीच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. राज्य सरकारने फक्त एक GR काढून हे काम होऊ शकतं असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आरक्षणासाठी हाच एकमेव मार्ग आहे असं जरांगे पाटलांचं ठाम मत आहे. कारण घटना दुरुस्ती कधी होणार, स्वतंत्र कोट्यातनं आरक्षण कधी मिळणार, मिळालं तर ते कोर्टात टिकणार का, यापेक्षा आता जे ओबीसीमधून मिळतंय ते घेऊयात आणि पुढचं पुढे बघूयात अशी जरांगे पाटलांसह महाराष्ट्रातील अनेक मराठ्यांची इच्छा आहे. आता या सगळ्यासाठी सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करून जस्टिस शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येते. आता या झाल्या दोन्ही समूहांच्या मागण्या, पण हेच दोन्ही समूह एकमेकांच्या भूमिकेला सुद्धा तितक्याच ठामपणे विरोध करतायत असं दिसून येते आणि त्यामुळेच या दोन्हींमध्ये दुहीची विजय रोवली जात आहेत. सुरुवातीला स्वतंत्र आरक्षण मागणाऱ्या अर्थात SC-BC मधून आरक्षण मिळवू इच्छिणाऱ्या मंडळींचा जरांगे पाटलांच्या भूमिकेला नेमका का विरोध आहे ते पाहूयात. तर स्वतंत्रपणे आरक्षण मागणाऱ्यांचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणारच नाहीयेत. त्यांचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी प्रवर्गात समावेश झाला तरी आरक्षणाचा लाभ हा घेता येणार नाहीये. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे असं झालं तरी ते आरक्षण कोर्टात टिकणार नाहीये. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे सरकार अजूनही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देईल असा दावा करत नाहीये. याचाच अर्थ ज्यांच्या वंशावळीत कुणबी संदर्भ आहेत अशाच लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. अर्थात सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देता येऊ शकणार नाहीत आणि असे दाखले दिले तरी ते कोर्टात टिकणार नाहीये. स्वतंत्र आरक्षण मागणाऱ्यांचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी प्रवर्गात ढकललं तर आरक्षणाचा योग्य फायदा सुद्धा होणार नाहीये. याचं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या यादीत जवळपास 2600 जातींचा समावेश आहे. यापैकी किती जातींना किती प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळतोय हे तपासण्यासाठी केंद्र सरकारने जस्टिस जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगही स्थापन केलेला. 2018 मध्ये रोहिणी आयोगाने केंद्र सरकारच्या 1,30,000 नोकऱ्या आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील ओबीसी प्रवेशांच्या डेटाचं विश्लेषण केलंय. यावरून 97% ओबीसी आरक्षणाचा लाभ फक्त 25% ओबीसी जातींना मिळालाय असं उघड झालंय. याशिवाय सुमारे 983 ओबीसी जातींना नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 0 प्रतिनिधित्व मिळाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची मागणी ही पुढे आली आहे आणि असं झालं तर पुढारलेल्या ओबीसी जातींना अजून कमी आरक्षण मिळू शकतं. त्यामुळे मराठ्यांचा यामध्ये समावेश झाला तर त्यांनाही आरक्षणाचा लाभ कमीच मिळेल असं अभ्यासक सांगतायत. सध्या महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात 350 जातींचा समावेश होतो आणि त्यासाठी 19% आरक्षण आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हे 10% पुढे मिळू शकतं. मात्र 19% मराठा समाजाचा समावेश झाला तर स्पर्धा तिथे येतेच असं मत समोर येत आहे. आता यातला विरोधाचा तिसरा मुद्दा म्हणजे इतकी प्रोसेस करूनही मराठ्यांना दिलेल्या कुणबी दाखल्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात जर कोणी गेलं तर ते टिकवणं अवघड जाऊ शकतं. अर्थात या 3 प्रमुख मुद्द्यांमुळेच मराठा समाजातील एक वर्ग जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध करताना दिसून येतोय. आता या विरोधाला जरांगे पाटलांच्या भूमिकेचं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात जाण्याची मागणी करणारे काय प्रतिवाद करतायत आणि त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा पाहूयात. तर 50% आरक्षणाची कॅप निघणार नाही आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही. स्वतंत्र आणि टिकणारं आरक्षण देऊ असं सांगूनच सरकार वेळ मारत असून आता त्या मार्गाला न जाता आहे त्या आरक्षणात सध्या जागा मिळवू असं मत जरांगे पाटलांची भूमिका मान्य असणारा समूह व्यक्त करतोय. विरोध करणाऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्राची सक्ती नाहीये, त्यांना आवश्यक असेल तर त्यांनी घ्यावं असा प्रतिवाद केला जातोय. थोडक्यात जरांगे पाटील जी मागणी करतायत त्यांचं समर्थन करताना ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनी प्रमाणपत्र घ्यावं हे म्हणणं इतर समूहाची मागणी प्रभावीपणे खोडून काढत असल्याचं दिसून येतं. आता यामध्ये शेवटाकडे जाताना या दोन्ही बाजूंच्या मागण्यांचा सत्ताधाऱ्यांना कोणता फायदा होतोय की तोटा होतोय ते सुद्धा पाहावं लागेल. तर मागण्यांमध्ये फूट पडणं हे कधीही सत्ताधारी बाजूने सोयीचं ठरू शकतं. अर्थात सत्ताधाऱ्यांनी विशेषतः एकनाथ शिंदेनी सुद्धा जरांगे पाटलांची मागणी ही एका बाजूला मान्य करण्यासोबतच मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळवण्याची प्रोसेस सुद्धा सुरू ठेवली आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे मात्र सरकार समोर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण होऊ शकतो
आणि हा संघर्ष निर्माण होणं कोणत्याच पक्षाच्या राजकीय फायद्याचं ठरणार नाहीये. तुर्तास तरी जरांगे पाटलांची मागणी मागे पाडण्यासाठी स्वतंत्रपणे एससीबीसीचा मुद्दा अधोरेखित करण्याची खेळी सत्ताधारी पक्ष करू शकतो. तुम्हाला या दोन्ही मागण्यांबाबत आणि त्याबद्दल सरकार घेत असलेल्या भूमिकांबाबत, दोन्ही समूहांच्या भूमिकांबाबत नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.